बंधू भगिनींनो, आज आपण लोकांची पूजा सफल का होत नाही हे पाहणार आहोत, किंवा आपली पूजा सफल का होत नाही याकडे प्रत्येकाने लक्ष देणे गरजेचे आहे. सर्वप्रथम आपल्या आचार आणि विचारात एकमत झाले पाहिजे. ज्याप्रमाणे आपले विचार, ज्याप्रमाणे आपले आचरण, त्याचप्रमाणे विचारांचे असणे गरजेचे आहे. उदाहरणार्थ सांगायचे झाले तर पूजा आपण दररोज देवाला हार, फुले, पुणे, अंघोळ सगळं काही घालता, पण तरीसुद्धा आपल्या जीवनात बदल किंवा परिवर्तन का होत नाही, आपल्या मनाला शांती का लाभत नाही, तर याचे कारण अगदी साधं सोपं आहे. पूजेसाठी रोज तुम्ही उपकरणे स्वच्छ करता, पण जोपर्यंत तुमच्या मनातील विकारांच्या मलिनतेपासून तुम्ही तुमचे मन स्वच्छ करत नाही, किंवा तुमचे मन जोपर्यंत स्वच्छ होणार नाही, तोपर्यंत तुमची पूजा ही सफल होणार नाही. रोज देवासमोर तुम्ही शुभ्र रांगोळी काढत असाल, पण त्या शुभ्र रांगोळीप्रमाणे तुमचे मन जर शुभ्र, धवल, निर्मळ होत नसेल किंवा होत नाही, तर तोपर्यंत तुमची पूजा सफल होणार नाही. रोज ताम्हाणात देव घेऊन तुम्ही देवावर पाणी घालता, पण मनातल्या आसक्तीवर तुम्ही कधी पाणी सोडले आहे का? नाही. मनातली आसक्ती आपल्या तशीच ठेवून नुसते देवावर पाणी घालून चालणार नाही. जोपर्यंत तुमच्या मनातली आसक्ती तुम्ही सोडत नाही, त्यावर पाणी सोडत नाही, तोपर्यंत तुमची पूजा ही सफल होणार नाही. तुम्ही देवाजवळ रोज दिवा लावता, पण जोपर्यंत समाधानी वृत्तीचा दिवा तुम्ही तुमच्या मनात लावत नाही, तोपर्यंत तुम्हाला समाधान लाभणार नाही, तुमची पूजा सफल होणार नाही, जीवनात शांती प्राप्त होणार नाही. कारण समाधानी वृत्ती ही येथे अत्यावश्यक आहे. रोज तुम्ही देवाजवळ उदबत्ती लावता, पण संसार तापाने जळत असताना, काय म्हणलं मी? संसार तापाने जळत असताना चित्तशुद्धीचा अंगारा तुम्ही कधी लावला आहे का? नाही ना? मग जोपर्यंत तुम्ही चित्तशुद्धीचा अंगारा लावत नाही, तोपर्यंत तुमची पूजा सफल होणार नाही. रोज तुम्ही देवाजवळ कापूर जाता, पण त्या कापराच्या वडीप्रमाणे तुमच्या मनातील कुविचार तुम्ही जाळून टाकत नाही. तुमच्या मनातील कुविचार कुठेतरी दबा धरून बसलेलेच असतात, आणि जोपर्यंत ते कुविचार तुम्ही जाळून टाकत नाही, तोपर्यंत तुमची पूजा सफल होणार नाही. रोज आरती करताना तुम्ही देवाचा गुणगौरव करता, त्याचे गुणगान गाता, पण माझ्या आजूबाजूच्या माणसातील गुण जोपर्यंत तुम्ही शोधत नाही, समाजातील गुण तुम्हाला दिसत नाहीत, माणसातील गुण तुम्हाला जोपर्यंत दिसत नाही, तुम्ही ते शोधत नाही, तोपर्यंत तुमची पूजा ही असफलच राहणार. रोज देवासमोर स्थिर बसून तासभर ध्यान करता, पण जोपर्यंत तुमच्या चंचल वृत्तीत स्थिरता येणार नाही, तोपर्यंत तुमचे ते ध्यानही सफल होणार नाही, तुमचे पूजाही सफल होऊ शकत नाही. वृक्षवेलींनी
प्रयत्नपूर्वक निर्मिलेले फुले तुम्ही देवाला रोज वाहता. पण कष्टसाध्य सत्कर्माचे फुले तुम्ही जोपर्यंत समाजाला वाटत नाही, काय म्हटलं मी, वृक्षवेलींनी प्रयत्नपूर्वक निर्मिलेले फुले तुम्ही देवाला रोज वाहता, पण तुमच्या कष्टसाध्य सत्कर्माची फुले जोपर्यंत तुम्ही समाजाला वाटत नाही, कुणावर परोपकार करत नाही, एखाद्याच्या मदतीला धावून जात नाही, तोपर्यंत तुमची पूजा सफल होणार नाही. त्यामुळे आपले आचार आणि विचार शुद्ध ठेवावेत, मनातील आसक्ती सोडून द्यावी, सत्कर्माची कास धरावी, विवेकाची जोड त्याला द्यावी, तरच तुमचे जीवन फलदायी होईल, तुमची पूजा संपूर्ण होईल, फलसाध्य होईल आणि तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल झालेला आपोआपच दिसेल. त्यासाठी वेगळं काही करण्याची गरज नाही. फक्त आपल्या मनातील अहंकार, आसक्ती, कुविचार यांना तिलांजली देऊन सत्कर्म, सद्विवेक बुद्धीचा दिवा आपण लावला तर तुमच्या जीवनात निश्चितच, अगदी निश्चितच त्याचे फळ प्राप्त होईल. अन्यथा तुम्ही तुमचा अहंकार, कुविचार, आसक्ती, मायामोहात डुबून गेल्यामुळे आपल्याला हे प्राप्त होत नाही. याकडे लक्ष पुरवावे.